मध्ये अजिंक्य पाटील खेळताना दिसला नाही. सरावापासून थोडासा दूर गेला होता, पण त्यानंतर कोपरखेडणे गावासाठी क्रिकेटसाठी भरपूर योगदान राहिलंय अजिंक्य पाटील यांचं आणि दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे त्यांची. आज आपल्या टीमसाठी पुन्हा एकदा जर्सी नंबर 12 परिधान करून मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. विवेक आणि लाखन अशी जोडी पाहायला मिळते. जय बालाजी राबाडे टीम कडून येत असताना ही संघ देखील तितकाच मातब्बर संघ आहे आणि भल्या भल्या संघांना पराभूत करण्याची क्षमता देखील या टीमने ठेवली. त्यामुळेच जय बालाजी राबाडे टीम देखील तितकीच तगडी टीम मानली जाते. फ्लाय स्लिप तैनात आहे, बॅकपेट पॉइंट आहे, कव्हर पॉइंट, मिड ऑन शॉट, मिड विकेट आणि शॉर्ट स्क्वेअर लेग अशी 30 सर्कलच्या आतमध्ये ही व्यूहरचना पाहायला मिळते. आणि सर्कलच्या बाहेर आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि एक डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोटेक्शन लावण्यात आलंय. पावरप्लेचे षटक आहे, 2 पावरप्लेचे षटक, 5 ओव्हरचा सामना आहे. दोन्ही संघ एक सामना पहिला सामना खेळत असताना आजच्या दिवसातला दुसरा सामना रंगताना दिसतोय. लाखन आणि प्रकाशाची जोडी आहे. लाखनचा विचार केला तर पहिला बॉल अजिंक्य पाटील रनवे मध्ये अडथळा येतोय. इथे मात्र डेड बॉलची सांगता होत असताना पहिला सामना झाला. 41 धावांचं टार्गेट अगदी सहजरित्या पार केलं ऐरोली कोलिवाडा टीमने आणि पहिला विजय संपादन केला. दुसरी मॅचला सुरुवात होते. यावेळेस पहिलाच बॉल लेंथ बॉलला पिक केलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहू शकाल आकाश लाखनच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर क्रॅकिंग षटकार, लेंथ बॉलला पिक केला. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार, 6 धावाने आपलं खातं उघडलंय. आकाश लाखनच्या बॅट मधून पहिला षटकार. अजिंक्य पाटीलच्या अगेन्स्ट हल्ला. पुन्हा एकदा खुलबटपाचा चेंडू आहे, खोदून काढलाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ रिजन मध्ये. अनिकेत चव्हाण पाहायला मिळेल तोपर्यंत सिंगल मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. पहिल्या ओव्हर पासून चांगली बॅटिंग आकाश लाखनची पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळते विवेक, याकडे देखील क्षमता आहे. इथे देखील पुन्हा एकदा लाजबाब स्ट्रोक. विवेकच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर प्रहार केला जातोय. सुपर स्ट्रोक. तर पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. चांगली सुरुवात जय बालाजी रबाडे टीम कडून. इथे देखील फटका चांगला आहे, वाळा शॉट, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. लाजबाब बाटिक. पहिल्या 4 बॉल मध्ये टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावा दाखल लागलीत. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर चौकार. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 17. अजिंक्य पाटीलच्या अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. मी मगाशी उल्लेख केला होता की सरावापासून थोडासा दूर गेलाय, त्यामुळे सरावाची कमतरता जाणवते. खोलबाद, खूप चांगला बॉल. ही ताकद आहे, ही ओळख आहे अजिंक्य पाटीलची. अचूक आणि भेदक मारा, पण या ओव्हर मध्ये कुठेतरी धावा खर्च होत असताना 5 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना फुललेचा चेंडू आहे, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. सिंगल मिळते. 1 धावाने षटक क्रमांक संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडीवर 18 धावा. जय बालाजी राबाडे टीम बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटिंग जर विचार केला तर दोन्ही बॅटरने चांगली सुरुवात करून दिली. एकीकडे आकाश लखन आणि त्याच्या समवेत विवेक ही जोडी अतिशय वेगवान पद्धतीने धावांचा वेग वाढवत असताना
पहिल्या 4 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलं विवेकनी आणि लाखाने देखील 2 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान दिलं. सुपर बॅटिंग. चला टीम मीटिंग करू नका, लगेचच सामन्याला सुरुवात करा. चला सेकंड फेरीचं सामने हे सगळे 4-4 ओव्हरचे होतील याची नोंद देखील घ्या. आयोजन कमिटीच्या वतीने तसं सांगण्यात आलंय. चला गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अजय टाक. हा गोलंदाजाचा विचार केला तर आपण जर पाहिलं तर अनेक वर्ष क्रिकेटची सेवा करतोय. मागच्या 4-5 वर्षापासून कोपरखैरणे 11 कोपरखैरणे टीमच्या गोलंदाजीचा भार सांभाळत असताना ऑर्थोडॉक्स गोलंदाजीची स्टाईल आहे, पण चांगला रिदम आणि चांगल्या अँगलने चेंडू फिरवण्यासाठी तो जाणला जातोय. अजिंक्य पाटील वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना प्रोटेक्शन आपल्याला जर पाहिलं तर डीप मध्ये पाहायला मिळेल. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फ्लाय स्लिप अजूनही शाबूत आहे, त्यामुळेच फ्लाय स्लिप मध्ये देखील प्रोटेक्शन पाहायला मिळते. अजय टाक गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळत असताना समोर आपल्याला आकाश लखन पाहायला मिळते. टप्प्याचा बॉल काय घडलाय, फ्लाय स्लिप का तैनात आहे हे सांगणारा आपण पाहिलं तर लाजबाब झेल पकडला जातोय. आकाश लाखनला परतावा लागेल आणि मयुरेश म्हात्रेने झेल पकडलाय. काल त्याचा वाढदिवस देखील होऊन गेलाय आणि आज जर पाहिलं तर मॅच साठी आपल्या टीम साठी येत असताना पहिल्या विकेटचं पतन. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 18 धावा फलकावर लागलीत. 1 गडी बाद झालाय. आकाश लखन बाद झालाय. न्यू बॅटर या टीमचा एक महत्वाचा खेळाडू आहे मिस्टर आफ्रिदी खान. फलंदाजीच्या टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आफ्रिदी खानने देखील कमी वयात आपल्या खेळाचा ठसा उमटवलाय. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळत असताना अनेक स्पर्धेमध्ये ज्यांनी कन्सिस्टंटली परफॉर्मन्स केलाय तो आफ्रिदी खान मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना इनेट क्रमांक 3 वर 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर अजय टाकला मिळते सफलता. पहिल्याच बॉलवर अगदी बॉल पडल्यानंतर टॉस झाला आणि बॅटची एज घेऊन फ्लाय स्लिप मध्ये मयुरेश म्हात्रेने चांगला झेल पकडलाय. 1 गडी बाद. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना देखील ऑफस्टंपवर मारा ठेवला गेलाय. बॅकफुटला येऊन कट केला गेला. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. सिंगल मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावाने टीमची धावसंख्या 19 या आकड्यावर. मागच्या ओव्हरचा विचार केला तर सँडी सर मागच्या ओव्हरमध्ये भरपूर लेंथ बॉल अजिंक्य पाटीलने हाताळले. अगदी स्लॉट मध्ये बॉल दिले, त्यामुळेच हे मोठे फटके कन्वर्ट होऊ शकले. त्यामुळेच लाईन अँड लेंथवर काम करावं लागेल. ज्या पद्धतीने 5वा आणि 6वा बॉल अजिंक्य पाटीलने हाताळला तशा पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. कोपरखैरणे 11 कोपरखैरणे सध्याचा विचार केला तर संघर्षाची लढाई लढतोय. अनेक स्पर्धेमध्ये हवी तशी कामगिरी होत नाही, त्यामुळेच या टीमला एक स्पर्धा जिंकण्यासाठी एक कॉन्फिडन्स येण्यासाठी चांगला परफॉर्मन्स करावा लागेल. यंगस्टर खेळाडूंचा भरणा असलेला संघ देखील आहे. आज या मॅच मध्ये कवलजीत सिंग रंधावा नाहीये, त्यामुळेच अतिरिक्त बॅट्समन अतिरिक्त गोलंदाजीची कमतरता जाणवेल. अकोटापाचा बॉल थ्रू द कव्हर. खूप चांगला स्ट्रोक इनफिल्डच्या वरून. 1 बाउंस सीमा रेषे पलीकडे. आफ्रिदी खानच्या बॅट मधून येतोय पहिला क्रॅकिंग दोस्ती चषक चौकार. 4 धावा. 4 धावांना टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पावरप्लेचा पुरेपूर वापर करत असताना त्याचा फायदा घेत असताना आफ्रिदी खान या मॅच मध्ये अकोटप्प्याची गोलंदाजी होतीये. लाईन अँड लेंथ वर काम करावं लागेल. अजय टाक
अकोटापाचा बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. चेंडू जातोय, पुल केला जातोय, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 24 ऑन स्कोर बोर्ड. या मॅच मध्ये कुठेतरी अजय टाक चेंडू फिरवण्यामध्ये भर देत नाही. कुठेतरी लाईन अँड लेंथ वर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि सरावाचा अभाव जाणवतोय अजय टाकच्या गोलंदाजीमध्ये. आणखीन एका खोटापाचा बॉल, पुन्हा एकदा चेंडू जातोय, स्क्वेअर कट केला जातोय. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, सिंगल मिळते. या ओव्हर मध्ये देखील धावा येत असताना आतापर्यंत 7 धावा खर्च केलेत अजय टाकने. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचे षटक आहे, धावा करावा लागतील. मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 40 धावा दाखल करावं लागलेत आणि 50-55 पर्यंत मजल मारावे लागेल. इथे देखील फटका फसलाय. अगदी शॉर्ट मिड विकेट रिजन मधून क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर फंबलिंग होत असताना अगदी हाफ चान्स आला होता, त्याला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि दरम्यान 2 धावा मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 27. चला अक्षय म्हात्रे आपण मंचावर या. आपण देखील आपलं देखील सरसे स्वागत आहे अक्षय म्हात्रे. ज्या पद्धतीने की स्कोरर हा चॅनल उभारण्यात आला, अक्षय म्हात्रे यांचा देखील महत्वाची भूमिका आहे. सोनू पाटील असेल, ओमकार दळवी असेल किंवा आमचा कॅमेरामॅन अजिंक्य तांबे, या सगळ्याच मंडळींचं कौतुक करावं लागेल. कारण की मैत्रे पाटील याचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने की स्कोरर सध्या मोठमोठ्या इव्हेंटमध्ये, मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. नुकतीच झालेली आपण शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचं देखील काय दमदार लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालं आणि त्याचं संपूर्ण श्रेय जात आहे सोनू पाटील असेल, मैत्रीय असेल, ओमकार असेल किंवा अक्षय म्हात्रे असतील, यांचं देखील योगदान आहे. चला भली मोठी ट्रॉफी, जी ट्रॉफी उंचवण्यासाठी 16 संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपला परफॉर्मन्स दाखवतील. दोस्ती चषक ही स्पर्धा आहाद गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आणखीन एक ऑर्थोडॉक्स स्टाईलचा गोलंदाज आहे अजय टाक. आहाद हे 2 अस्त्र आहेत, दोन्ही लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. तर षटक क्रमांक 3 समोर आहे विवेक. यस, आहाच्या गोलंदाजीची स्टाईल जर पाहिलं तर बॉल टॉस करून तो गोलंदाजीसाठी सज्ज होतो. एक रिदम अँगल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातोय. आहात गोलंदाजी ट्रॅकवर, समोर विवेक जो चांगली बॅटिंग करतोय. इथे बॅटची एज, फ्लाय स्लिप नाहीये, चेंडू जातोय फ्लाय स्लिप अगदी 3ऱ्या स्लिप मध्ये, तोपर्यंत मी ते सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. हॅलो, बोलिए ना. आप ऑनलाइन नहीं कर रहे हो क्या? ठीक है, मैं शाम को आता हूँ. हाँ मैं करवाता हूँ. 2-3 दिन में दीजिए मुझे, मैं करवाता हूँ. विवेकच्या बॅट मधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर. विवेकने चांगली बॅटिंग केली. काय बॅटिंग करतोय विवेक या मॅच मध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 18 धावांचं योगदान त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालं. 6 बॉलचा सामना त्याने केलाय. आपल्या टीमच्या धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न करत असताना आणि त्यामध्ये यश देखील येतोय. चांगली बॅटिंग विवेकच्या माध्यमातून टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. 1 गडी बाद 34 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आणखीन एका खोटप्याचा बॉल. लगातारच्या 2 बॉलवर 2 क्रॅकिंग षटकार. सुपर बॅटिंग, सेट ऑन अ फायर. मिस्टर विवेक लाजवाब बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 40 ऑन स्कोर बोर्ड. अक्कू टप्प्याच्या गोलंदाजीचा पुरेपूर समाचार घेत असताना गोलंदाजीमध्ये आणि लाईन अँड लेंथ मध्ये बदल करणं गरजेचं आहे. याकडे बघावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अजिंक्य पाटीलने खर्च केल्या धावा 18. त्यानंतर षटक क्रमांक 2 आपण जर पाहिलं तर अजय टाक
9 धावा खर्च केल्या आणि या ओव्हरच्या 3 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात मिस्टर आहादने. एक्सपेन्सिव्ह ओव्हर. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना सर बालाजी टीमचं कौतुक करावं लागेल की बॉल हरवला होता तो बॉल शोधून आणला सँडी सर. म्हणजे या बॉलने आपल्याला धावा होतात त्यामुळे बॉल आपण कुठेही जाऊ नये यासाठी आम्ही बॉल शोधून आणू. षटकार आलाय. 6 धावांना टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. आहात पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्रशक्त्या खाली आहे. काय घडलंय? खूप चांगला झेल पकडला जातोय अजयच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होत असताना दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज विवेक जो घातक ठरत होता त्या विवेकला परत पाठवण्यामध्ये यशस्वी होत असताना दुसरा धक्का लागतोय. जय बालाजी टीम फलंदाज बाद. 40 धावा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना काय बॅटिंग सुरू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इक्रम फलंदाजीसाठी आलाय. इक्रम खान आणि आफ्रिदी खान ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आफ्रिदी खान ने देखील भरपूर चांगलं योगदान दिले पण कौतुक करावं लागेल विवेकचं. ज्या पद्धतीने बॅटिंग केली विवेकने आपल्या टीमसाठी. सुपर बॅटिंग. आहातला मिळते सफलता. 8 बॉलमध्ये 24 धावांची एक झंझावात करत असताना विवेक परतलाय. टीमची धावसंख्या 40 आकड्यावर. 2 गडी बाद 40 धावा. इक्रम खान फलंदाजीसाठी पाहायला मिळते. आहाद गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या 3 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. चौथ्या बॉलवर विकेट प्राप्त केली आणि 5वा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर. अकोटपाचा बॉल पुन्हा एकदा अगदी टर्न केलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. या ओव्हर मध्ये मागच्या 3 बॉलमध्ये कमबॅक करत असताना आहाद षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. अकोटपाचा बॉल पुल केलाय. फटका चांगला आहे पण या फटक्यावर मेल किती धावा तर फक्त सिंगल मेल. एका धावाने षटक क्रमांक सबले गेले. 3 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 42 आकड्यावर. 2 गडी बाद. जय बालाजी राबाडे टीम टॉस बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर बॅटिंग साठी उतरली. विश्वास पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हर पासून जर पाहिलं तर विवेक असेल किंवा लखन असेल या दोन्ही बॅटरने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. शेवटचे 2 ओव्हर शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी कुठला ऑप्शन्स वापरला जाईल आज या मॅच मध्ये. कवलजीत सिंग रंधावा नाहीये त्यामुळेच अतिरिक्त गोलंदाजीची कमतरता जाणवेल म्हणून ही जबाबदारी आता अजय टाकवर आली. हा टीमचा लिडिंग गोलंदाज आहे. अजिंक्य पाटीलने पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय टाकने 90 धावा खर्च केल्या होत्या म्हणून ही ओव्हर हाताळण्यासाठी अजय टाक गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पहिला बॉल चौथ्या षटकाचा. ऑफस्टंपच्या बाहेर अंपायरचा कॉल येतोय. व्हाईट बॉल. लाईन खराब आहे. व्हाईट बॉलच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 43 आकड्यावर. 2 गडी बाद 43 धावा. रिदम मध्ये येणं गरजेचं आहे. कमबॅक करावा लागेल मित 11 कोपरखेडे टीमला. पुन्हा एकदा खोटपाचा बॉल आहे. थ्रू द कव्हर. व्हाट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. आफ्रिदी खानच्या बॅट मधून येतोय कव्हर मध्ये. क्लेवर स्ट्रोक. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. व्हाट अ शॉट. व्हाट अ टायमिंग. व्हाट अ प्लेसमेंट. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल. बॅक फुटला येऊन थ्रू द कव्हर अगदी बॉडी आणि वेट ट्रान्सफर केलाय आणि फेकून दिलाय कव्हर रिजन मध्ये. षटकार.
6 धावांना टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर. वॉट अ शॉट, वॉट अ टायमिंग. आफ्रिदी खानच्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. स्लॉक केलाय, फटका चांगला आहे. आफ्रिदी खान यासाठी जाणला जातोय. अनदर वन, दिस वन इज बिग वन. आफ्रिदी खान सेट ऑन अ फायर. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. आफ्रिदी खान या टीमचा सर्वाधिक आणि महत्वाचा खेळाडू आहे. आफ्रिदी खान. टीमची धावसंख्या 55 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा खर्च केलेत, 13 धावा खर्च केलेत. आखूड टप्प्याचा बॉल आहे, लाईन मिस केली आहे. पुन्हा एकदा प्रेशर, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. 56 धावा दाखल कराव्या लागलीत. षटक क्रमांक जर पाहिलं तर चौथं मार्गस्थ असताना पहिल्या 2 बॉलवर आतापर्यंत 14 धावा खर्च केलेत अजय टाकणे. अजिंक्य पाटील अगदी थोडीशी चर्चा करत असताना बातचीत केली जाते. कशा पद्धतीने बॅट्समनची मुवमेंट आहे, बॅट्समनला फॉलो करणं गरजेचं आहे, फुटवर्क पाहणं गरजेचं आहे. त्यामुळेच या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एक चर्चा होती. फुलंदाजीचा चेंडू आहे, फटका चांगला आहे. सरप्राईज बाउन्स झाला. चेंडू जातो पुन्हा एकदा थ्रू द कव्हर. वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. आफ्रिदी खानच्या बॅट मधून येतो चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा. या स्पर्धेतला सर्वाधिक उच्चांक म्हणावा लागेल. पहिल्या मॅच मध्ये तब्बल 41 धावा झाल्या होत्या, 40 धावा झाल्या होत्या. आफ्रिदी खान चांगली बॅटिंग करतोय. 3 बॉल आतापर्यंत 18 धावा खर्च केलेत. गोलंदाजी करत असताना खोलबा टप्प्याचा चेंडू, चांगला बॉल आहे. ऑफ ड्राय आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. टीमची धावसंख्या 61 धावा दाखल कराव्या लागलेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना चांगली बॅटिंग जय बालाजी राबाडे टीम. 9 बॉल मध्ये 26 धावांचं योगदान आतापर्यंत आफ्रिदी खान ने दिले. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करत असताना बॅटने चेंडू ब्रश होतोय. सिंगल मिळते. 1 धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना चांगली बॅटिंग सुरू आहे. कौतुक करावं लागेल. 4थ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे आणि 65 धावा दाखल कराव्या लागलेत. 65 ऑन स्कोरबोर्ड. 62 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. खोलबा टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. शेवटच्या बॉलवर येतोय चौकार. षटक क्रमांक संपला गेले. 4थं 4 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 66 धावा. 66 ऑन स्कोरबोर्ड. सुपर बॅटिंग. का बॅटिंग सुरू आहे. पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 18. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या होत्या 9. तिसऱ्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर आजच्या ओव्हर मध्ये 15 धावा आल्या आणि आता अजय टाकने तब्बल 24 धावा खर्च केलेत. 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये अजय टाकने 33 धावा खर्च केलेत. खराब गोलंदाजी. 66 धावा दाखल कराव्या लागलेत. अखेरचे षटक हाताळण्याची जबाबदारी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. अंकित गोलंदाजी ट्रॅकवर. एक युवा गोलंदाजाचा वापर या मॅच मध्ये करत असताना प्रणित देखील गोलंदाजी करतोय. अनेक वेळा आम्ही पाहिले. त्याचबरोबर मयुरेश देखील गोलंदाजी करताना मी अनेक वेळा पाहिले. त्यामुळे अंकितवर जबाबदारी देत असताना शेवटची ओव्हर आहे. आफ्रिदी खान आणि इक्रम खान. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा अगदी उठ केला जातोय. चेंडू जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 फॉर द ओव्हर अशी ताकीद देण्यात आले गोलंदाजाला. म्हणून या पुढचा बाउन्सर मात्र नक्कीच त्याला दंडित केले जाते. 68 धावा दाखल कराव्या लागलीत. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. आफ्रिदी खान या धावा कुठपर्यंत पोचवेल
याकडे बालाजी टीमचं लक्ष असेल. अकोटप्पाचा बॉल ऑन साइडला ऑन ट्राय केला. अजिंक्य पाटील बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 70 धावा फलकावर लागली. 17 ऑन स्कोर बोर्ड. सुपर बॅटिंग. या ओव्हरचे आतापर्यंत 4 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा म्हणजे 4 धावा आल्यात. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. हा सामना संपल्यानंतर विजेत्या संघांचा सामना होईल. तो 4 ओव्हरचा असेल, याची देखील नोंद घ्या. ऑन दी ऑफ फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक आहे हितेश मात्रे. चांगला झेल पकडत असताना फलंदाज बाद होत असताना आफ्रिदी खानच्या विकेटचं पतन. तिसरा धक्का लागतोय. टीम जय बालाजी राबाडे टीम संघाला फलंदाज बाद. बारा बॉल मध्ये 30 धावांची एक झंझावत खेळी करत असताना आफ्रिदी खान परतलाय. चांगली बॅटिंग, सुपर बॅटिंग. 70 धावा फलकावर लागलीत. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना जीतू. शेवटचे 3 बॉलवर 10 धावा आल्या तर नक्कीच 80+ धावा होतील. पण तितकीच चांगली बॅटिंग लाईनअप आहे टीम स्मिथ 11 बोनकडे कोपरखेडणे टीमकडे. स्मिथ 11 कोपरखेडणे वर्सेस जय बालाजी राबाडे असा सामना पाहतोय. आजच्या दिवसातला दुसरा सामना रंगताना दिसतोय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जो दोस्ती चषक दोस्ती ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. आल्या आल्या मोठा फटका लगवला जातोय. एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि जीतूला देखील परतावा लागेल. जीवन गोपाळीने पकडलाय झेल आणि संपलाय जीतूचा खेळ. फलंदाज बाद होत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक, कुठेतरी वापसी केली. कमबॅक वापसी करणं गरजेचं आहे स्मिथ 11 कोपरखेडणे टीमला. अंकितने चांगलं कमबॅक, चांगलं वापसी. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा येत असताना 4 धावा खर्च केले होते पहिल्या 2 बॉलवर. त्यानंतर लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट म्हणजे हॅट्रिकच्या बोल्यावर सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना अंकित पाहायला मिळतोय. इसरार न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये हॅट्रिक झाली होती. अनिकेत चव्हाणने ती हॅट्रिक साधली होती. मनोज चव्हाणने ही हॅट्रिक साधली होती. इसरार फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना शेवटचे 2 बॉल शिल्लक आहे. डावखोरा फलंदाज आहे. हॅट्रिक होईल का? लगातारच्या 2 मॅच मध्ये 2 हॅट्रिक पाहायला मिळतील का? असा सवाल प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. सूर्यकांत मडवी बाला, आपण देखील मंचावर या. बॉल सोडून दिले अपस्टंपवर. खूप चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटच्या ओव्हरमध्ये वापसी, शेवटच्या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना 4 धावा आतापर्यंत 5 बॉल मध्ये खर्च केलेत आणि 2 गडी बाद करण्यात यशस्वी झाला अंकित. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यशांचा वेध, फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज बाद होत असताना इसरार. विकेटचं पतन होते. शेवटच्या बॉलवर मिळते सफलता. या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा करून 3 गडी बाद केलेत गोलंदाज अंकितने आणि अशा तऱ्हेने 5 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 70 या आकड्यावर 71 धावांचं टार्गेट उभं केलं गेलं. सुपर बॉलिंग, सुपर कमबॅक. 71 धावांचं टार्गेट उभं केलं जय बालाजी राबाडे टीमने. बॅटिंग करत असताना बघूया 71 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल आणि या धावा कशा पद्धतीने डिफेंड केला जाईल. पुढे जाऊ नका, तुम्ही पाहताय दोस्ती चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा येऊ. धन्यवाद.
चला पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये मॅचला होती सुरुवात. 71 धावांचं पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना स्मिथ 11 कोपरखैरणे टीम कडून प्रणित म्हात्रे आणि मयुरेश म्हात्रे अशी जोडी पाहायला मिळते. जय बालाजी राबाडे टीमने टॉस गमावल्यानंतर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरली आणि काय सुरुवात करून दिली. सगळ्याच बॅटरने योगदान दिलं. विवेक असेल, लखन आकाश असेल, त्याचबरोबर आफ्रिदी खान असेल, या सगळ्याच खेळाडूंनी योगदान दिलं आणि त्यामुळेच हा स्कोर 70+ झाला. आणि खास करून विवेकचे 24 धावांची झंझावत खेळी आणि आफ्रिदी खानची 30 धावांची झंझावत खेळी. त्यामुळेच या छोट्या छोट्या पार्टनरशिपना मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचवण्यासाठी बालाजी टीमसाठी फार महत्त्वाचे ठरले. चला मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आणि या टीमचा प्रमुख खेळाडू आणि वेगवान गोलंदाज आफ्रिदी खान गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पॉवर प्लेचे 2 षटक आहेत ना, त्या फार महत्त्वाचे असणार आहेत. मयुरेश म्हात्रे त्यासाठी जाणला जातोय. पॉवर प्लेचा एक स्पेशलिस्ट बॅट्समन. भरपूर धावा या पॉवर प्ले मध्ये मयुरेश म्हात्रेने केलेत आणि ज्या वेळेस मयुरेश म्हात्रे रिदम मध्ये असतो ना, अगदी मूड मध्ये असतो ना, त्या वेळेस गोलंदाजाचा कर्दनकाळ म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात आपल्या बॅटिंगच्या जोरावर. मयुरेश म्हात्रे पहिला बॉल बॅकफुटला येऊन मारण्याचा प्रयत्न करत असताना फुटवर्क मध्ये कुठेतरी काम करावं लागेल. ज्या पद्धतीने पहिलाच बॉल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न करत असताना आफ्रिदी खान चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. वुडलेन स्पॉटवर बॉल पडल्यानंतर बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. खोलबटापाचा चेंडू. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. कव्हर रिजन मध्ये फंबलिंग पाहायला मिळते, पण डाव घेण्याचा कुठलाही इच्छा व्यक्त केली नाही प्रणितने आणि डॉट बॉलची सांगता होत असताना चांगली सुरुवात झाली या ओव्हरची. आफ्रिदी खानच्या माध्यमातून पहिले 2 डॉट बॉल येत असताना 70 धावांचं टार्गेट ज्यावेळेस उभं असतं ना, त्यावेळेस बॅटिंग करणाऱ्या टीमवर प्रेशर असतं. येथे देखील ऑफ ड्राय केलाय. खूप चांगली गोलंदाजी होती आतापर्यंत. जर पाहिले तर आफ्रिदी खानने जिकडे क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी गोलंदाजी केली. हे चांगल्या गोलंदाजाचं हे निशाण मानली जाते आणि हे त्याला ठाऊक आहे की पॉवर प्ले मध्ये आक्रमण करतील, त्यामुळेच आक्रमणाला थांबवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च केली. मयुरेश म्हात्रेने आपलं खातं उघडलंय आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आफ्रिदी खान आलाय. प्रणित म्हात्रे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, कारण की मिड विकेट असेल लेफ्टीसाठी किंवा स्क्वेअर लेग असेल, हा एरिया आहे ना, तो छोटा एरिया मानला जातो. इनसाइड आउट फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग किंवा मिड विकेट क्षेत्र न निवडता कव्हर मध्ये लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. प्रणित म्हात्रेच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. 4 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. संत पण सावध सुरुवात म्हणावं लागेल, पण असे स्ट्रोक खेळावा लागतील. संधी येतील त्याचं सोनं करावं लागेल. टीम स्मिथ 11 कोपरखैरणे संघाला आफ्रिदी खान पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना यश यांचा वेध. तू शेर है तो मैं शवा शेर हूं आणि फलंदाजाला केलाय गोलंदाजाने ढेर आणि फलंदाज बाद होत असताना प्रणित म्हात्रेच्या विकेटचं पतन पहिला दाखला लागतोय स्मिथ 11 कोपरखैरणे संघाला. प्रणित म्हात्रे बॅक टू द डगआउट. 5 वर 1 गडी बाद. 5 बॉलचा खेळ संपलाय. सुपर बॉलिंग, लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हर मध्ये जय बालाजी टीम हावी होत असताना 71 धावांचं टार्गेट आहे. हे टार्गेट पार करत असताना जो मानसिक दबाव आहे ना, या दबावाखाली कुठेतरी बॅटिंग पाहायला मिळते. चला सामना स्पीडअप करा प्लीज. बॅटर न्यू बॅटर मिस्टर अजिंक्य पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना अजिंक्य पाटील आजही मला आठवते की अग्रिकोळी प्रीमियर लीगचा 8वं सीझन जे डे नाईट फॉर्मॅट मध्ये कराव्या नगरीमध्ये झालं होतं, ज्या पद्धतीने तुटून पडला होता आणि
अर्धशतक झळकवलं होतं. हा खेळाडूकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, पण क्रिकेट पासून थोडासा दूर गेला होता. यावेळेस कव्हर रिजन मध्ये खूप चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये धनधन करत चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 9 धावा. धावफलक करावे लागलेत. आता उर्वरित 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 24 बॉल मध्ये अजूनही 62 धावांची आवश्यकता. 24 बॉल 62 धावा. चला मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर दुसरा गोलंदाज वापरला जाईल. पहिल्या ओव्हर मध्ये आफ्रिदी खानने 9 धावा खर्च केलेत आणि दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय गौरव. येस, डिसूजा आमच्या सोबत आहेत, जे ऑफिशियल स्कोरर आहेत. MCA च्या अनेक स्पर्धा होतील, लेदर क्रिकेट किंवा रणजीच्या ज्या स्पर्धा होतात त्या रणजी क्रिकेटमध्ये देखील स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. असे एक प्रख्यात स्कोरर डिसूजा, आपलं सहर्ष स्वागत आहे. ऑफस्टंपच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय गौरव. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा आल्या. गोलबटपाचा चेंडू आहे, कुदून काढलाय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विक्रम पाहायला मिळतोय, फंबलिंग पाहायला मिळते आणि अशा तऱ्हेने सिंगल मिळते. जर बॉल कॅरी झाला असा, व्यवस्थित थ्रो झाला असता तर कदाचित एका खेळाडूला परतावं लागलं असतं, पण सुदैव म्हणावं लागेल. स्मिथ 11 कोपरखैरणे टीमसाठी ही जोडी फार महत्वाची असणार आहे. बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर भरपूर मोठी बॅटिंग लाईनअप आहे, पण हे प्रमुख खेळाडू आहेत. त्यामध्ये अजिंक्य पाटील असेल, मयुरेश म्हात्रे असेल, जीवन गोपाळे असेल, अनिकेत चव्हाण, बाळा, हे सगळेच खेळाडू भरपूर चांगली कामगिरी करतात आपल्या टीमसाठी. फटका हवेत आहे, टायमिंग बेमिसाल आहे. अजिंक्य पाटीलच्या बॅट मधून आलाय, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. अजिंक्य पाटील सुपर बॅटिंग क्षमता आहे, ॲबिलिटी आहे. मगाशी सांगितलं होतं की जरूर क्रिकेट पासून थोडासा दूर गेला होता, सराव जास्त नव्हता, तरी देखील असं म्हटलं जातं की फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट. तेच पाहायला मिळते. 17 ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट, 1 गडी बाद 17 धावा. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह समोरच्या दिशेने, लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या अगदी मधोमध चेंडू जातोय डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. अजिंक्य पाटील सेट ऑन फायर. धाव संख्येचा आकार वाढवण्याचं काम अजिंक्य पाटील करतोय. सुनील अंपायरच्या भूमिकेत पाहायला मिळते. येस, ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. सुनील पाटील अगदी समोर चेंडू आला होता, स्वतःला बचावण्याचा प्रयत्न करत असताना. इथे देखील फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, झेल पकडला जातोय जीतूच्या माध्यमातून आणि संपलाय अजिंक्यचा खेळ. धक्का क्रमांक दुसरा लागतोय टीम स्मिथ 11 कोपरखैरणे संघाला. फलंदाज बाद. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न करत असताना एरियल रूटने चेंडू गेला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये. जीतूने चांगला झेल पकडला आणि 21 वर दुसरा गडी गारत होतोय. 71 धावा करायचे, अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा विचार केला तर 20 बॉल मध्ये 50 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना मिस्टर अनिकेत चव्हाण बाळा फलंदाजीसाठी आलाय. आता पार्टनरशिप फार महत्वाची आहे. आक्रमण करावं लागेल. एका बॅट्समनला अगदी
मोठमोठे फटके खेळावे लागतील तरच हा सामना जिंकू शकतोय. पण कौतुक करावं लागेल जय बालाजी रबाडे टीम कडून, ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, लाजबाब खेळ राहिला. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर जय बालाजी रबाडे टीम अगदी आपलं वर्चस्व दाखवतोय. अस्तित्वाची वर्चस्वाची लढाई आहे कोपरखैरणे टीम साठी देखील, आणि कोपरखैरणे टीम त्यासाठी प्रयत्न करेल. पहिलाच बॉल ऑन साइडला फेकून दिलाय. अनिकेत चव्हाणच्या बॅट मधून येतोय षटकार. लाजबाब स्ट्रोक. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं जात आहे. 6 धावांना आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 27. अनिकेतकडे क्षमता आहे, एबिलिटी आहे, दाखवावं लागेल. सिद्ध केल्याशिवाय, स्वतःला सिद्ध केल्याशिवाय माणूस प्रसिद्ध होत नाही, त्यामुळेच स्वतःला सिद्ध करावं लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 27 धावा दाफलकावर लागलीत. पॉवर प्लेचा हा शेवटचा चेंडू. शेवटच्या बॉलवर देखील काय घडलंय परतावा लागेल. अंपायरचा इशारा काय येतोय? येस, निर्णय बदलण्यात आला, त्यामुळेच शेवटच्या बॉलवर विकेट असा इशारा दिला होता, पण बॅट एज होती त्यामुळेच हा निर्णय बदलण्यात आला. तर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 27 या आकड्यावर. अंपायर या बॉलवर डॉट बॉल येतोय. येस, 27 धावा दाफलकावर लागलेत. राजेश रावलो यांचं देखील आगमन झालंय. भरपूर चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला श्री सिद्धिविनायक रबाडे टीम साठी देखील करत असताना ॲज अ कॅप्टन आहे. हा संघ देखील दिवाळीच्या स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती. 2 बलाढ्य संघांना पराभूत करून 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला होता, आणि त्याचा संपूर्ण श्रेय राजेश राहुल आणि टीम कॅप्टनला जातोय. चला, 27 धावा दाफलकावर लागलेत. उर्वरित आपण जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 44 धावा. 18 बॉल 44 धावा. मॅच ऑन आहे. सामना जिंकू शकतो, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. 18 बॉल 44. अठरा बॉल 44 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी आफ्रिदी खान पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. हे निर्णायक षटक असेल. ह्या षटकामध्ये धावा आल्या तर नक्कीच स्मिथ 11 कोपरखैरणे टीम या मॅच मध्ये वापसी करेल. जर या ओव्हर मध्ये धावा कमी आल्या तर जय बालाजी रबाडे टीम या मॅच मध्ये आपला दबाव कायम ठेवेल. मयुरेश मात्रे स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल अगदी अवे फ्रॉम द बॉडी शरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जात असताना एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च करत असताना एक एक धाव फार महत्वाची असते. इच अँड एव्हरी रन्स. जिकडे एकही धाव नव्हती तिकडे 2 धावा खर्च केल्यात. टीमची धावसंख्या 29 या आकड्यावर. 29 धावा दाफलकावर लागलेत. हे छोटे छोटे मोमेंटम असतात ना, हे कधी कधी मोठमोठे डॅमेज करून जातात. फटका चांगला आहे. स्ट्राइक रोटेट केला आणि काय झेल. रिले कॅच विक्रमने पकडला गेलाय आणि मयुरेशला परतावा लागेल. होईल विकेटचं पतन. फलंदाज बाद होत असताना मयुरेश मात्रे बॅक टू द डगआउट. 3रा धक्का लागतोय टीम स्मिथ 11 कोपरखैरणे संघाला. फलंदाज बाद. चांगला प्रयत्न. ऍक्शन रिलीफ मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. अगदी झेल घेऊन स्वतः अगदी सीमा पलीकडे गेले होता आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये अगदी झेल पकडत असताना हे रिले कॅच नाही आहे, स्वतःनेच कॅच पकडली. असा झेल पकडला होता विश्वचषक T20 मध्ये सूर्यकुमार यादवने. पण ज्यावेळेस मुंबईमध्ये सन्मान करण्यात आला होता त्यावेळेस सूर्यकुमार यादव यांनी म्हटलं होतं की तो बॉल माहिती नाही माझ्या हातात कसा बसला, पण त्यानंतर रोहित शर्माने म्हटलं होतं की हा बॉल तुझ्या हातात बसला नसता तर कदाचित तुला मी बसवलं असतं. त्यानंतर विश्वचषक जिंकलं
दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय टीमने दुसऱ्यांदा T20 चषक आपल्या नावी केलं. न्यू बॅटर जीवन गोपाय चॉप केला जातोय. खूप चांगला बॉल ऑफ स्टंप वर मारा केला जातोय. आफ्रिदी खान एक मातबर गोलंदाज आहे आणि त्याला माहिती आहे की या क्रुशियल मोमेंटवर कशी गोलंदाजी करावी. मयुरेशला बाद केलं आणि आपल्या टीमला वापसी करून दिली. टीमची धावसंख्या 30 आकड्यावर. पंधरा बॉल 41 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत चव्हाण बाळाच्या बॅट मधून स्टँड अँड डिस्पॅच केलाय. सीमारेषी पलीकडे आली रे आली, आता माझी पाळी आली. अनिकेतच्या बॅट मधून षटकार आलाय. सुपर स्ट्रोक, काय स्ट्रोक. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. स्टँड अँड डिस्पॅच फेकून दिलाय सीमारेषी पलीकडे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 14 बॉल 35 धावांची आवश्यकता. मैच ऑन है. फैसला होने से पहले भला क्यों हम हार माने, वो अभी जीता नहीं और हम अभी हारे नहीं. या मॅच मध्ये अजूनही सामना समतोल आहे, समसमान आहे. दोन्ही टीमला समान संधी आहे. राबाडे वर्सेस कुपर खेळणे. बॅटची एज कॉट बिहाइंड. आफ्रिदी खान ने केलाय खात्मा आणि फलंदाज अनिकेतला परतावा लागेल. चौथा धक्का लागतोय टीम कोपर खेळणे संघाला. फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट. काय वापसी सा, काय कमबॅक. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये वापसी करेल स्मिथ 11 कोपर खेळणे टीम, पण अनिकेतला पुढच्याच बॉलवर परत पाठवलंय. चांगली गोलंदाजी. 13 बॉल 35 धावांची आवश्यकता. चला सामना स्पीडअप करा. बघा आफ्रिदी खानच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य आणि योगायोग हे आहे की 5व्या बॉलवर विकेट आली होती पहिलं षटक हाताळत असताना, आणि या ओव्हरच्या 5व्या बॉलवर देखील विकेट येत असताना 13 बॉलचा खेळ बाकी आणि 13 बॉल मध्ये 35 धावा करायचे. न्यू बॅटर मिस्टर अजय टाक फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये करायचे 35 धावा. या बॉलवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल. जर हा डॉट बॉल आला तर प्रेशर मध्ये टीम स्मिथ 11 कोपर खेळणे टीम पाहायला मिळेल. 71 धावांचा पाठलाग करत असताना पार्टनरशिप होऊ शकल्या नाही. पहिलाच बॉल टॉप एज. चेंडू हवेत आहे. विवेक त्या खाली आहे. आणखी एक विकेटचा पतन होत असताना फलंदाज बाद होतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. या ओव्हर मध्ये देखील आपण जर पाहिलं तर आफ्रिदी खानने आपले जलवा दाखवलाय. 3 गडी बाद केलेत आणि 9 धावा खर्च केलेत. आफ्रिदी खान या ओव्हर मध्ये देखील यशस्वी होत असताना आता 12 बॉलरचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉल मध्ये करायचे तब्बल 35 धावा. 18 धावा देऊन 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये आफ्रिदी खानने 4 विकेट्स आपल्या नावे केल्या आणि बॅटिंग करत असताना देखील 30 धावांचे एक झंझावत खेळी, म्हणजे ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला या मॅच मध्ये. न्यू बॅटर मिस्टर हर्षद आणि गोलंदाजी ट्रॅकवर रोहित आलाय. यावेळी देखील ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत असताना टायमिंग होऊ शकला नाही. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 11 बॉल अजूनही 34 धावा करायचे. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर 71 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये कुठेतरी बॅटिंग करत असताना स्मिथ 11 कोपर खेळणे टीम चांगला परफॉर्मन्स करणं गरजेचं होतं.
पण गोलंदाजीमध्ये देखील चुका झाल्या. इथे लेंथ बॉलला पिक करू शकला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे आणि काय घडलंय, झेल पकडला जातोय, विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद होत असताना फलंदाजाला परतावा लागेल. हर्षदच्या विकेटचं पतन. 6 गडी बाद. टीमची धावसंख्या 37 आकड्यावर. हितेश म्हात्रे यंगस्टर खेळाडू आहे. 10 बॉल मध्ये 34 धावा करायचे. त्यामुळेच हे वारंवार विकेट पडण्याची जी मालिका सुरू आहे ना, त्यामुळेच टीम कोपरखेडने कुठेतरी बॅकफुटला गेली. इथे देखील ऑफ स्टंपवर मारा. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. प्रत्येक डॉट बॉल इथे विजयापर्यंत पोहोचवेल. प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवेल आणि प्रत्येक डॉट बॉल आपल्याला पहिला सामना विजयासाठी फार महत्वाचा ठरेल. आता समीकरण आहे 9 बॉल 34 धावांची. ऑफ स्टंपवर मारा ठेवला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. इक्वेशन बदललंय. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 9-33 असं इक्वेशन. 71 धावांचा पाठला करत असताना स्मिथ 11 कोपरखेडणे टीम इतका चांगला स्टार्ट झाला नाही. पहिल्या ओव्हरमध्ये धावा कमी पाहायला मिळाला. फक्त 9 धावा पाहायला मिळाला. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. त्या खाली क्षेत्ररक्षक आहे आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय आफ्रिदी खानच्या माध्यमातून आणि फलंदाज बाद होत असताना हितेशला देखील परतावा लागेल. 7वा गडी गारद होतोय. 7 गडी बाद. टीमची धावसंख्या 38 आकड्यावर. 7 गडी बाद 38 अशी खराब अवस्था आणि विजयाच्या उंबरठ्यावर आहे. पण मॅच अजूनही संपली नाही. न्यू बॅटर मिस्टर अंकित फलंदाजीसाठी आलाय. इथे देखील थ्रू द कव्हर चेंडू जातोय पण बॉल टर्न होऊन चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मिळते. षटक क्रमांक इथे संपलं गेलंय. 1 बॉल शिल्लक आहे. माफ करा. 39 धावा दाखल करायचे. 7 मध्ये 32 करायचे. 7 बॉल 32 धावा. चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. 7 बॉल 32 धावा. आणि डॉट बॉलची सांगता होत असताना षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 32 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 32 धावा. जीवन गोपाळे स्ट्राईक रेटवर येईल. बघूया शेवटच्या ओव्हर मध्ये काय घडेल. 5 षटकार लगवले तर नक्कीच हा सामना जिंकू शकतो. त्यामुळेच त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. मागच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं तर 3 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. चांगलं षटक म्हणावं लागेल गोलंदाजी करत असताना रोहितचं. आता शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर मिस्टर विवेक आलाय. जीवन गोपाळे 6 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रोक खेळावा लागतील. मॅच अजूनही संपली नाही. जोपर्यंत शेवटचा बॉल शेवटची धाव येत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल सांगणं कठीण ठरतं. पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. आता 6 मध्ये 31 करायचे आहेत. पहिला बॉल फेकून दिलाय. आजच्या दिवसातला सर्वाधिक लांब लचक षटकार. जीवन गोपाळे मिस्टर मसलमॅन. ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, हे दाखवावं लागेल या मॅच मध्ये. जीवन गोपाळेने असा कारनामा अनेक वेळा केलाय. 3 बॉल मध्ये 3 षटकार, 4 बॉल मध्ये 4 षटकार. पण या मॅच मध्ये तुम्हाला 6 बॉल मध्ये कमीत कमी 5 षटकार मारावे लागतील. आता इक्वेशन बदललाय. 5-25 असं इक्वेशन पाहायला मिळते. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
पहिला बॉल वाईड आला, दुसऱ्या बॉलवर पहिल्याच बॉलवर षटकार आला. प्रेशर आणण्यासाठी स्लीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. जीवन गोपाळीच्या बॅट मधून पहिला षटकार आलाय. ऑप्शनच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आता 5 मध्ये 24 म्हणजेच एक बॉल तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल. 47 ऑन स्कोर बोर्ड. 5 बॉल 24 धावांची आवश्यकता. फुललेचा चेंडू आहे, भिरकावलाय. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल, फरार होईल. मॅच अजूनही ऑन आहे. टायगर अभी जिंदा आहे मेरे दोस्त, कुणी जाऊ नका. पिक्चर अभी बाकी आहे. आता इक्वेशन बदललाय. 4-18. जीवन गोपाळे याने अगदी या मॅच मध्ये एक रोमांच आणलाय, ट्विस्ट आणलाय. आणि जो प्रेशर कोपरखैरणे टीमवर होता ना, आता तो प्रेशर येऊन ठेपलाय जय बालाजी राबाडे टीमवर. प्रेशर ही गोष्ट आहे, हा शब्द आहे ना, प्रत्येक वेळेस बदलतो क्रिकेटमध्ये. म्हणूनच म्हटलं जातं की प्रेशर में कोई निखरते कोई बिखरते. आणि जी पण गोपाळे म्हणत असेल की प्रेशर में है हम और जोर से निकलते. सुपर बॅटिंग. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार. आता 4 बॉल मध्ये 18 करायचे. चला सामना स्पीडअप करा. आता गोलंदाजी करत असताना विवेकवर प्रेशर येत असताना गोलंदाजी करताना पहिल्या इनिंग मध्ये सगळ्याच गोलंदाजावर तुटून पडला होता विवेक. आता त्याच्याच अगेन्स्ट हल्ला चढवला जातोय. जीवन गोपाळे जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत स्मिथ 11 कोपरखैरणे टीमचा या मॅच वर ताबा आहे. यावेळेस फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल. काय घडलंय? जीवन गोपाळे च्या विकेटचं पतन होत असताना विकेटचं पतन. आणि अशा तऱ्हेने या सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी येते. आता इक्वेशन आहे 3 बॉल 18. 3 चेंडू 18. मॅच मध्ये काहीतरी रोमांच आणला होता जीवन गोपाळेने, पण अखेर त्याची झंझावत की संपुष्टात आली आणि परतावा लागली. 3-18चं इक्वेशन आहे. न्यू बॅटर प्रथम आलाय. 8 गडी बाद आतापर्यंत पाहायला मिळतोय. बॉल सोडून दिलाय ऑप्शनच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या वाढ होत असताना 54 धावा. रितेश दीनानाथ पाटील यांचं आगमन झालंय. हेमंत पाटील वेलकम सरचे स्वागत आहे. इथे बॅटची एज कॉट बिहाइंड आणि आता शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 9 गडी बाद. आता गरज आहे तब्बल 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. शेवटची जोडी हात फलंदाजीसाठी आलाय. काय सामना पाहायला मिळाला, पण जे बालाजी राबाडे टीमने आपलं वर्चस्व दाखवलं. अगदी तुटून पडले आणि बॅटिंग करत असताना 70 धावा धावफलकावर लागलीत. 71 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. येथे देखील डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहायला मिळते. ऑल आउट न होता आपण या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. वेग गोलंदाजी ट्रॅकवर रोमांच आणला होता जीवन गोपाळेने, पण तो बाद झाला. आणि अशा तऱ्हेने हा सामना आपल्या नावी करतोय जय बालाजी राबाडे टीम. वेल प्लेड जय बालाजी राबाडे आणि हार्ड लक स्मिथ 11 कोपरखैरणे टीम. चला मॅन ऑफ द मॅच गोस टू नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर आफ्रिदी खान. बॅटिंग करत असताना 30 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 ओव्हर मध्ये 18 धावा, 4 विकेट आपल्या नावी केले. आफ्रिदी खान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी लगेचच आफ्रिदी आपला कॅप्टन पाठवा. नेक्स्ट मॅच ही 4 ओव्हरची होईल याची नोंद देखील घ्या. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केलं जाईल बद्दल ऐकूया व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट समालोचन क्षेत्रातील महागुरु संतोष मात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून पुढच्या संपूर्ण मॅचची कहाणी. धन्यवाद.
चला पराभूत संघाला देखील सन्मान चिन्ह देण्यात येईल. त्यामुळेच पराभूत संघाचा एक प्रतिनिधी आमच्या मंचावर पाठवा. आणि आफ्रिदी खान ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला टॉस साठी दोन्ही टीम कॅप्टन रेडी आहेत, विवेक आणि मनोज. चला टॉस का बॉस या मंचावर आणि मान्यवरांच्या शुभस्थी दिल्या जाईल. मॅन ऑफ